फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पॅनकेक. तर आपण गव्हाचं पीठ यूज करणार आहे. आपण गव्हाचं पीठ सगळ्यात आधी चाळून घेऊया. थोडंसं 2 कप फक्त गव्हाचं पीठ चाळून. बेकिंग पावडर आपण यामध्ये 1 पिंच ऑफ बेकिंग पावडर टाकूया. छोटी, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं बेकिंग पावडर. बेकिंग सोडा हे पण आपण थोडंसं घालून घ्यायचं आहे. बस. साखर घेत आहे आपण, याला मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आपण यामध्ये साखर घालून घेऊया पिठामध्ये आपल्या. अंड, हे मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया. जास्त पातळ पण नको आहे आपल्याला पीठ, मीडियमच पाहिजे. मी इथे अजून 1 कप दूध घेत आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे. कंटिन्यू असं मिक्स करून घ्यायचं. आपण एकजीव झाला आहे सर्व. आपण याला 10 मिनिटं ठेवून देऊया झाकून. हे आपल्या इथं मस्त एकजीव झालेलं आहे. असं तेल घालायचं. पॅनकेक बॅटर आपण इथे टाकलंय. 1-2 मिनिटांमध्ये याला छोटे छोटे बबल्स येतील. हे बघा, अशा प्रकारे बबल्स येत आहेत इथे. परतून घ्यायचा. साईडला आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं कमी गॅसवरती एकदम. हे बघा किती सुंदर असा टम्म फुगला आहे आपला पॅनकेक. हे बघा एकदम फ्लफी झाला आहे एकदम. इथे आपला हा पॅनकेक इथे बनून रेडी झाला आहे. हे बघा, फुगला गेला आहे इथे आतमध्ये. हे बघा. आणि माझ्या मुलीला खूप जास्त आवडतो. दोन्ही साईडला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. डाबर हनी आणि पॅनकेक वरती आपण हनी टाकले का चव एकदम भारी येते. बघा, अशी हनी टाकायची. Thank you.